Ma'am, our chief guest is also logged in, the Dr. Avte. Yes, Yes. Dr. Avte, good evening. Good evening, madam. Madam, good evening. Good evening. I know him so well. तुम्ही आहात मॅडम, तुम्ही आहात हे पाहून फार छान वाटलं. की तुम्हाला ऐकायला आणि काटे सरांना नमस्कार करायला आलेले आहे आणि छान छान दिसताना बघायला. Yes, yes, yes. Sir, 2 minutes we will start then. Yes, yes, yes. No We'll issue. just wait for people to join in. Yes, yes. Just 2 minutes. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. Sunita Miss, hello. Good afternoon. Good afternoon. Join करू आता पप्पांशी बोलूया. Yes. Okay. बोला बोला. Hello. Hello. So, 4 o'clock already? हॅलो पूजा जोशी. गुड इव्हनिंग मॅम. नमस्कार, गुड इव्हनिंग. तू नमस्ते, पहिल्या ma'am. मीटिंगला होती आणि मी तुझी आठवण काढली पहिल्या मीटिंगला. हो. सिकल सेलच्या मीटिंगला मी तुझी आठवण काढली एकदम. मी कशी I was आहेस? there, ma'am. I heard the lecture. Your Yeah. talk. And I remembered both of you. Yes, ma'am. And काटे सर, काल तुम्हाला एक सांगायचं राहिलं बोला. की आशिष अत्रेच्या मुलाला खूप म्हणजे खूप छान मार्क मिळाले बर बर. नीटला. अरे वा. कुठे तुम्ही प्रयत्न करणार? आता मला वाटतं तो बीजेला घेईल ऍडमिशन. बर बर. किती हा. स्कोर होता मॅम? त्याचा खूप मला वाटतं नीटचा नंबर असा अगदी 720 आहे. हा 700 म्हणजे 720 हायएस्ट नंबर आहे. हा. त्याचा मेरिट रँक काहीतरी 1000च्या आत आहे. वाव, व्हेरी गुड मॅम, कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे मला एलटीनी फोन केला काटे. बर. हो. Shall we start, Baba? I think we are waiting for Dr. Avtes to say yes. He's already ready, ma'am. He's already Yeah. ready. Yes. Baba, start. हॅलो. Hello, हा sir. Good evening. हा. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. माझी मुलगी शर्मिला बसू हिने सुदाम काटे रिसर्च फाउंडेशन हे फाउंडेशन सुरू केलेले आहे. फाउंडेशनचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या आरोग्य समस्यांचा अभ्यास करायचा आणि त्याची सोडवणूक करायची. महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या मध्ये सिकल सेल, थॅलेसेमिया असे अनुवंशिक आजार मोठ्या प्रमाणात आहेत. त्या आजारावरती काम करण्यासाठी आम्ही सगळे आता तयार आहोत. आजचा कार्यक्रम आहे ते करोना विषयामधले तज्ज्ञ महाराष्ट्र शासनाचे अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे हे त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला करोना विषयाची सर्व माहिती देतील. तेव्हा माझ्या आदिवासी बंधू भगिनींनो, गेले 7 महिने आपण किंवा आपला देश नव्हे तर सर्व जग करोना सारख्या महाभयंकर साथीला तोंड देत आले आहे. अजून किती दिवस या महामारीचा त्रास सहन करावा लागेल हे सांगता येत नाही.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना या आजारावर लस मिळेल असे आश्वासन दिले आहे. पण जोपर्यंत लस नाही, जब तक लस नाही तब तक दिलाई नाही. आज परिस्थिती अशी आहे की माणूस माणसाला घाबरत आहे. सर्व दिग्गजांनी आपल्याला बहुमत सूचना दिल्या आहेत. तोंडाला मास्क बांधा, दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलताना ठराविक अंतर ठेवा, शिस्तीचे पालन करा, हात स्वच्छ धुवा, गर्दीपासून दूर राहा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, अशी आपल्याला शिकवणूक दिलेली आहे. आपल्याला आपल्या आयुर्वेद शास्त्राने खूप चांगली शिकवण दिली आहे. आहार, विहार, आचार आणि विचार या सर्व बाबींचे पालन केले तर औषधाची गरजच भासणार नाही. आपण आहाराविषयी थोडीशी माहिती घेऊ. शिळे अन्न खाऊ नका. शिळ्या अन्नामुळे संसर्गजन्य आजार लवकर होतात. शक्यतो घरात केलेले ताजे जेवण घ्या. जेवणात पालेभाज्या, फळभाज्या घ्या. भाजी भाकरी खाल्ली तर पोट भरते पण ताकद येत नाही. ताकद येण्यासाठी आपल्या जेवणामध्ये डाळी, दूध, अंडी याचा समावेश करा. कोरोना काळामध्ये तर आपली प्रतिकारशक्ती चांगली असावी याकरता योग्य आहार आपण घ्यावा. पाणी हे जीवन आहे. सिकलसेलसाठी तर पाणी हे औषधच आहे. दिवसातून 10 ग्लास तरी पाणी प्या. सिकलसेल रुग्णांसाठी सूचना: फ्रीजचे पाणी नको. उन्हाळ्यात माठातले पाणी चालेल. रोज साधारण 10 ग्लास तरी पाणी घ्या. बाजारात उघड्यावर मिळणारे पदार्थ भजीपाव, वडापाव, शेवपुरी, भेळपुरी, रगडा पॅटीसी, कच्ची दाबेली, कचोरी हे पदार्थ टाळा. खाते असेल त्या दुकानात महिन्यातनं एकदा खाल्लं तरी हरकत नाही. काही ठिकाणी तर भजी करण्याकरता किंवा वडे कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यामध्ये निरमाचा वापर करतात. तेव्हा बाजारात मिळणारे हे पदार्थ कितपत पौष्टिक येते आपल्याला माहीत नाही. म्हणून त्यांना आपण ते ताकद तर अजिबात देत नाहीत. म्हणून आपण त्यांना जंक फूड असं म्हटलेलं आहे. सिकलसेल रुग्णांनी कुठच्याही तऱ्हेचे थंड पदार्थ खाऊ नयेत. आईस्क्रीम शक्य तितके अवॉइड करावे. कोको कोला, लिमका, थंडगार पेय, बर्फ घातलेला उसाचा रस हे नको. आईस्क्रीम खायची इच्छा झालीच तर ते पातळ करून खा आणि मर्यादित खा. विहारामध्ये रोज उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ धुवा, दात स्वच्छ घासा. पेस्ट मिळालं नाही तर मंजन वापरा आणि दात स्वच्छ करा. रोज साबण लावून आंघोळ करा. आपले आतले कपडे स्वच्छ धुवावेत. सिकलसेल रुग्णांनी थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करावी. थंडीच्या दिवसात सकाळीच नदीला पोहायला गेले जाऊ नका. थंडीमध्ये सिकलसेल रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. खूप थंडी असल्यास घरात एका कोपऱ्यामध्ये विश्व करून ठेवावा. थंडीत गरम कपडे घालावेत. ऋतू बदल याला आयुर्वेदामध्ये आम्ही ऋतुसंधी असे म्हणतो. या काळामध्ये सगळ्यांनाच त्रास होतो. सिकलसेल रुग्णांना तर पहिल्या पावसात भिजल्यावरती सिकलसेल अटॅक येतो. उन्हामध्ये शक्य तितकं बाहेर पडू नका. बाहेर पडायचंच झाला डोक्यावर पांढरा रुमाल बांधा. मलेरिया, डेंग्यू
हे डासापासून होणारे आजार तर आपली वाटच पाहत आहेत. त्या मलेरियापासून डासापासून संरक्षण मिळण्याकरता मच्छरदाणीचा वापर करावा, गुड नाईटचा वापर करावा, डास प्रतिबंधक मलम लावा, संध्याकाळी शक्य असेल तर लांब बाह्यांचे कपडे वापरा. पिढी, सिगारेट, तंबाखू, गुटखा, जर्दा, मावा किंवा दारू ही व्यसने करू नका. कारण ही व्यसने केल्यानंतर सगळ्या लोकांना त्रास तर होतोच, पण सिकलच्या रुग्णांना जास्त त्रास होतो. ही तंबाखूचे व्यसन तंबाखूच्या कुठल्याही प्रकारचे व्यसन तर तुम्हाला कॅन्सरकडेच घेऊन जाते. आता आपण थोडक्यात आचार आणि किंवा आचरण याचा विचार करू. सर्व प्राणी मात्रावरती प्रेम करा. दुसऱ्याचे वाईट चिंतू नका. दुसऱ्यांच्या दुःखावर तुम्ही तुमचे सुखाचे बंगले बांधले तर ते कोसळून पडतील. आपल्याबरोबर इतरांच्या आनंदातही सामील व्हा. सार्वजनिक कामामध्ये कार्यक्रमात सामील व्हा. उदाहरणार्थ भजन, कीर्तन याने आनंद मिळेल. सज्जन माणसांच्या संगतीत राहा. त्यांचे चांगले विचार ऐका आणि ते आचरणात आणा. चंदन स्वतः जेजून दुसऱ्यांना सुगंध देते. झाड स्वतः उन्हामध्ये जाऊन सर्व लोकांना सावली देते, पण ती तेलवातीच्या साह्याने जळून दुसऱ्यांना प्रकाश देते. आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम करा. देवाच्या घरचा रस्ता हा शेजाऱ्यांच्या घरातून जातो. त्याच्यानंतर विचार करायचा तुझ्या तर चांगले विचार करा. वाईट विचार वाईट मार्ग दाखवतात. चांगले विचार सत्कर्माकडे नेतात. आपल्याला महाराष्ट्रातल्या संतांची मांडळे आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी अशा अनेक संत होऊन गेले. प्रत्येकाने समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. संत ज्ञानेश्वरांनी तर आपल्याला हरिभटाची देणगी दिलेली आहे. साध्या सोप्या मराठी भाषेत आयुष्याचे सार त्यांनी दिलेले आहे. तर हरिपाठ म्हणण्याची किंवा पाठ करण्याची आपण सवय लावून घ्या. अशा रीतीनं आहार, विहार, आचार, विचार याची जर तुम्ही संगत घेतली तर तुम्हाला औषधाची गरज लागणार नाही. तेव्हा करोना काळामध्ये आपण या गोष्टींचे आवश्यक पालन त्याने तुम्हाला निश्चितच फायदा होईल. डॉक्टर प्रदीप आवटे. सर, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. नमस्कार सर. नमस्कार सर. I will quickly introduce you, sir. It is indeed a great pleasure and an honor for us to have with us today Dr. Pradeep Aute, Maharashtra State Surveillance Officer. His job, perhaps one of the most difficult ones in recent times, is to deal with, manage and protect public health from highly infectious contagions like COVID-19 and other high-risk pathogens. We salute you, Dr. Aute, for this dedication and commitment to the nation. Dr. Aute has a very unique educational background. A trained physician with an MBBS and DCH degree, he has worked extensively with the WHO as a country expert, managing many outbreaks and public health crises. Dr. Aute is also an MA in literature and holds a bachelor's degree in communication and journalism with a gold medal. His passion for literature is so deep that despite his phenomenally high pressure assignments, it is indeed a pleasure to read his literary works. Some notable works include Majha Abhalachi Goshta, published in 1988, Jaggu Bhaiya Zindabad, published in 2003. His passion for penning literature, especially children's writings, is a remarkable gift. A most remarkable novel, आणखी एक Salpa Viram,
children's novel depicting the story of discovery of cholera transmission is a masterpiece. The list of his writings are long, and I would strongly recommend you to read them. Needless to say, Dr. Aute has numerous awards and achievements to his credit, both literary awards as well as scientific ones. He was felicitated by the state government for the best rural health service as a medical officer on occasion of the World Health Day. Dr. Aute is the recipient of the most prestigious gold medal in mass communication and journalism from Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University. We are truly lucky today to have him with us and look forward to his address. Dr. Aute, the floor is yours. मॅडम थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूपच उत्तम पद्धतीने माझी ओळख करून दिलेली आहे. आणि डॉक्टर सुदाम काटे सर, डॉक्टर फडके मॅडम अशी सगळी दिग्गज मंडळी समोर दिसत आहेत. आणि आपण एकदमच फायनल इयरच्या वायवाला बसल्यानंतर जशी आपली अवस्था होते नाही सर. तसं काहीतरी. परंतु मी काटे सरांशी बोललो होतो, आपल्याशी बोललो, आणि एकूण करोनाच्या अनुषंगानं जी अगदी आपण ज्याला म्हणू की प्राथमिक ओळख, की साधारणपणे नॉन मेडिकोच्या अनुषंगानं, करोनाच्या अनुषंगानं काय माहिती दिली पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, करोना अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे काय, तर या अनुषंगानं मी अगदी ज्याला म्हणू की बेसिक माहिती देणारा असं एक मराठीतूनच मुद्दाम सादरीकरण तयार केलेलं आहे, की Yes, जेणेकरून ते सगळ्यांच्याच उपयोगी पडेल, म्हणजे मेडिको आणि नॉन मेडिको. आणि ते करत असतानाच डॉक्टर बसू मॅडमनी म्हटल्याप्रमाणे मी थोडासाच परिचय अगदी शेवटी 5 मिनिटाकरता ट्रायबल हेल्थ मध्ये गव्हर्नमेंट काय करतं आहे, Yes, sir. याच्या अनुषंगाने काही वेगळ्या स्कीम आहे त्याच्याबद्दल एक 5-10 मिनिटं बोलेल. मला असं वाटतं की साधारणपणे 30 मिनिटामध्ये मी थोडक्यामध्ये सांगेन. जर असं वाटलं की मी जास्त बोलतो तर कृपा करून मला हे करा. No, sir. Please take your own time and explain everything. And after that, we will definitely take question answers from the audience, sir. येस येस येस, मला वाटतं ते चांगलं राहील. मी माझं स्क्रीन शेअर करतो. Yes, sir. येस. येस. तर माझं स्क्रीन आपल्याला दिसतं आहे. कोविड-19च्या अनुषंगानं आपण अगदी मूलभूत माहिती थोडीशी पाहूयात. आपल्याला कल्पना आहे की पुढे जात नाही का? दोनच मिनिटाचं. फक्त स्लाइड पुढे सरकत नाही असं वाटतंय मला. हो, एकच स्लाइड दिसतेय. हो, ते पुढे जात नाहीये. Can you shift it? ठीक. हा, तर ठीक आहे. कोविड बद्दल आपण सध्याची जर परिस्थिती पाहिली तर जगभरामध्ये जवळपास आता 4 कोटीच्या आसपास रुग्ण आणि 11 लाखाच्या आसपास मृत्यू आहेत. आणि हे आकडा पाहिला की आपल्याला भीती वाटावा असा हा आकडा आहे एकूणच. आपण याच्यामध्ये जगामध्ये जर पाहिलं तर साधारणपणे आपल्याला दिसतंय की अमेरिकेमध्ये सध्या सगळ्यात जास्त, म्हणजे अमेरिका खंडामध्ये एकूण 1,85,00,000 आसपास, म्हणजे जवळपास 2 कोटीच्या आसपास यातले जवळपास 50% रुग्ण हे अमेरिकेमध्ये आहेत. त्याच्या खालोखाल साऊथ ईस्ट एशिया, म्हणजे ज्याच्यामध्ये भारत येतो, त्याच्यामध्ये 84 लाख रुग्ण आहेत आणि त्यातले 74 लाख रुग्ण एकट्या भारतामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर मग युरोपमध्ये साधारणपणे 77 लाखाच्या आसपास रुग्ण आहेत. आपण जर बघितलं राज्यापुरतं आपल्या, तर सध्याची परिस्थिती थोडीशी सुधारताना दिसते आपल्याला. साधारणपणे 15,86,000 रुग्ण आणि त्याच्यामधले 13,58,000 रुग्ण हे बरे झालेले आहेत. म्हणजे आता आपल्याकडं ज्याला आपण ऍक्टिव्ह रुग्ण म्हणू असे 1,85,000 आहेत. आतापर्यंत आपल्याकडं साधारणपणे 40,000हून अधिक मृत्यू कोविडमुळे आपण पाहिलेले आहेत. सॉरी, आता आपण जर पाहिलं तर सध्या तो माझा हा जो ग्राफ आहे याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की साधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याकडं चांगल्या पद्धतीचा डिक्लाइन दिसतो आहे.
म्हणजे या साधारणपणे 10 सप्टेंबरला आपल्याकडं 1,53,000 रुग्ण एका आठवड्यामध्ये आढळले होते. एका आठवड्यामध्ये. आणि आता मागच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे साधारणपणे 70,000च्या आसपास रुग्ण आढळले. म्हणजे नव्यानं आढळणारे जे रुग्ण आहेत एका आठवड्यामध्ये, त्यांची संख्या जवळपास 50% घटलेली आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राकरता आणि एकूण भारताकरता चांगली गोष्ट ही आहे की आपण आता एपिडेमिक कर्वच्या डिसेंडिंग लिंबवर घसरणाऱ्या किंवा उतरणीच्या भागावर आलेलो आहोत. हा त्यातला एक चांगला भाग आहे. म्हणजे स्वाभाविकपणे आता युरोपमध्ये जे घडतं आहे की युरोपमध्ये दे आर ऑब्झर्विंग द सेकंड वेव्ह. एक्सेप्ट स्वीडन, ऑल युरोपियन कंट्रीज आर ऍक्च्युअली एक्सपिरियन्सिंग द सेकंड वेव्ह. दुसरी वेव्ह त्यांना पाहायला मिळते आहे. त्याच्यामुळं आपल्याकडचा जो एपिडेमिक कर्व आहे तो युरोपच्या तुलनेमध्ये उशिरा सुरू झालेला आहे. म्हणजे आपल्याकडं जानेवारीच्या अखेरीस पहिल्या काही केसेस केरळमध्ये सापडल्या, तरी मार्चच्या आसपास आपल्याकडे खऱ्या अर्थानं एपिडेमिक कर्व वर जाताना सुरू झालं. त्याच्यामुळं स्वाभाविकपणे आता आपण डिसेंडिंग लिंबवर आहोत. परंतु युरोपमधल्या बऱ्याच देशांच्या मध्ये, म्हणजे युके असेल किंवा स्पेन असेल, फ्रान्स असेल, त्यांच्यामध्ये हा डिक्लायनिंग ट्रेंड येऊन त्यांच्याकडे पुन्हा सेकंड वेव्ह सुरू होताना दिसते आहे. आणि म्हणून आपल्याला ही उतरण दिसत असताना सुद्धा मनामध्ये एक धास्ती आहेच आहे की सेकंड वेव्ह आपल्याकडे येईल का. तर त्याची एक भीती आहे. परंतु द गुड थिंग इज दॅट व्हॉट एव्हर वी आर ऑब्झर्विंग, वेन वी आर ऑब्झर्विंग ऍक्च्युअली द ट्रेंड इन युरोप, त्याच्यामध्ये दिसतंय आपल्याला असं की रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. परंतु त्याच्यातली सगळी चांगली गोष्ट ही आहे की CFR किंवा मृत्यू दर जो आहे तो मात्र पहिल्या वेव्हच्या तुलनेमध्ये अगदी कमी आहे. याचं कारण असं की जेव्हा आपण अनालिसिस करतोय आता युरोपमधल्या सेकंड वेव्हचं, तेव्हा जे मॅक्झिमम पॉझिटिव्ह केसेस आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे 25 ते 45 या वयोगटातल्या तरुणांचं प्रमाण जास्त आहे. आणि या तरुणांच्या मध्ये कॉम्प्लिकेशन्स किंवा डेथचं प्रमाण हे अत्यल्प असल्यामुळं CFR सेकंड वेव्हचा ऍज कम्पेअर टू द फर्स्ट वेव्ह अगदी कमी आहे हे आपल्याला दिसतं आहे. त्याच्यामुळं आता आपल्याकडे नेमकं काय घडेल, कशा पद्धतीनं आपण जाऊ हे आपल्याला माहित नाही. परंतु वी आर प्रिपेअरिंग फॉर द सेकंड वेव्ह ऑल्सो. त्याच्यामुळं सध्याचा आलेख जरी उतरता असला तरी आवर फिंगर्स आर क्रॉस असं आपण म्हणू शकतो की आपण या सगळ्याकडे अत्यंत गांभीर्यानं आणि लक्षपूर्वक पाहतो आहोत. आता मला असं वाटतं की हे सगळ्यांनाच आपल्याला माहित आहे की करोनाचं नाव करोना का पडलेलं आहे. ते लॅटिन भाषेमध्ये इट मीन्स की बेसिकली क्राऊन किंवा ज्याला आपण तेजोवलय म्हणतो या पद्धतीनं. व्हायरस ही आतापर्यंत नेहमीच शास्त्राकरता, विज्ञानाकरता एक आपण असं म्हणूयात की एक कोड आहे की सजीव आणि निर्जीवतेच्या सीमारेषावर असणारा असा हा एक सूक्ष्मजीव आहे की द व्हायरस कॅन बी क्रिस्टलाइज्ड. इट रिक्वायर्स ऍक्च्युअली द लिव्हिंग सेल टू गेट मल्टिप्लिकेशन. आता माझ्या समोर बसू मॅडम आहेत, त्यामुळे मायक्रोबायोलॉजी आणि सगळ्याची मंडळी असताना व्हायरस बद्दल मी बोलतो आहे. परंतु त्याच्यामुळे नेहमी आपण फडके मॅडम ज्या पद्धतीनं परमेश्वराचं वर्णन करताना तुझं सजीव म्हणू की निर्जीव रे असं नेहमी म्हणतो आपण, तसं सॉरी सगुण म्हणू की निर्गुण रे, तसं मला वाटतं की व्हायरसला तुझं सजीव म्हणू की निर्जीव रे असं प्रश्न हा वैज्ञानिकाच्या समोर कायमच आहे की वेदर इट इज अ लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. परंतु तो काही जरी असला तरी ऑर्गॅनिझम ऍट द एज ऑफ द लिव्हिंग ऑर लाईफ असं आपण म्हणूया त्याला. परंतु तो आपल्याला कायमच एक कोड टाकतो. आता आपल्याकडे लक्षावधी म्हणजे लिटरली मिलियन्स ऑफ व्हायरसेस आर देअर, परंतु आपल्याला त्यातल्या काही म्हणजे 5,000 व्हायरसेस आपल्याला माहित आहेत. त्यातलाच हा एक करोना व्हायरस. मला वाटतं की आपल्याला इतिहास सगळा माहित आहे, फक्त म्हणजे कसा आला आणि काय. याच्यामध्ये फक्त जाता जाता आपण सगळी इथे एवढी मान्यवर मंडळी आहात म्हणून एक 2 मुद्द्यांचा मला उल्लेख करावासा वाटतो की एक्सपेशली जेव्हा आपण एखाद्या साथरोगाचा बिमोड करण्याकरता किंवा प्रतिबंध नियंत्रण करण्याकरता काही उपाययोजना आखत असतो, तेव्हा काही नॉन मेडिकल गोष्टी म्हणजे द थिंग्स विच आर ऍक्च्युअली बियॉन्ड द एम्बिट ऑफ मेडिसिन ऑर द पब्लिक हेल्थ ऍक्च्युअली अफेक्ट युअर रिस्पॉन्स. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की चायनामध्ये जेव्हा पहिला हा सुरू झाला होता डिसेंबरमध्ये किंवा रादर नोव्हेंबरमध्ये, तेव्हा तिथला जो लिव्ह इन लियांग नावाचा एक ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहे त्यानं हे पाहिलं की आपल्या हॉस्पिटलमध्ये या पद्धतीचे पेशंट ऍडमिट होत आहेत आणि दे आर हॅव्हिंग सिमिलर पिक्चर लाईक SARS-1 ऑफ 2003.
त्याच्यामुळे त्यानं आपल्या तिकडं मला वाटतं की व्हॉट्सअप नाही, पण तिकडं वी चॅट असं नावाचं काहीतरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चायनामध्ये आहे. तर त्याच्यावर त्यानं लिहिलं की माझ्याकडं माझ्या हॉस्पिटलमध्ये आता 7 असे पेशंट आहेत की दे आर मोर और लेस लाईक सार्स अँड इट सीम्स दॅट दिस इज द न्यू व्हायरस. सो प्लीज बी केअरफुल अबाउट युअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह. आणि ही त्यानं पोस्ट टाकल्यानंतर ती पोस्ट खूप व्हायरल झाली. आणि ऍट दॅट टाइम नोबडी वॉज नोईंग दॅट दिस वॉज अ न्यू व्हायरस. त्याच्यामुळं झालं असं की या ली विनलियांगला तिथल्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला लिटरली पोलीस स्टेशनला जावं लागलं. तिथं त्याला लिहून द्यावं लागलं की मी अशा ज्या पोस्टला कुठलाही आधार नाही, अशा पोस्ट मी इथून पुढे कधी लिहिणार नाही आणि माझी ही चूक झाली असं म्हणून त्यांना त्याच्यावर सही करून अंगठा देऊन तो बिचारा आला. म्हणजे अनेकदा सायंटिफिक कम्युनिटीला जेव्हा म्हणजे आपल्याला कल्पना आहे की एकूण चायनामध्ये ज्या पद्धतीचं सरकार आणि सगळे शासन आहे, तर तिथं बऱ्यापैकी अजूनही डेटा त्यांचा जो येतोय आपल्यापर्यंत तो किती खरा किती खोटा याच्याबद्दल आपल्या मनामध्ये खूप साशंकता आहे सगळ्यांच्याच मनामध्ये. तर जेव्हा अशा पद्धतीच्या अभिव्यक्ती किंवा तुम्हाला नवं काही बोलण्याकरता अडचण येते, तेव्हा खूप नव्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. जोपर्यंत हे लोकांपर्यंत कळलं तोपर्यंत ली विनलियांगला सुद्धा स्वतःला कोविड झाला होता आणि ही डाईड ड्यू टू कोविड. ही त्यातली दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि चीन मधल्या लोकांनी ली विनलियांग त्या दिवशी गेला त्या दिवशी आपल्या गॅलऱ्या उघडून आपल्या खिडक्या उघडून शिट्टी वाजवून त्याला श्रद्धांजली वाहिली, बिकॉज ही वॉज द फर्स्ट विसल ब्लोअर ऑफ द कोविड-19. तर हा त्यातला एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की मेनी टाइम्स द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स ऍक्च्युअली हेल्प or deter us from taking the appropriate decisions and containment measures. उदाहरणार्थ आपल्याकडे आपण 23 मार्चला कंट्री वाईड लॉकडाऊन जाहीर केला, परंतु अमेरिकेमध्ये हे होऊ नाही शकलं. भारतानं मात्र 23 मार्चला पूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन लागू केलं. आता लक्षात घ्या की याच्यामध्ये हे जे आपल्याला करता आलं ते केवळ आवश्यक होतं म्हणून नव्हे, तर आपली जी राज्यघटना आहे त्याच्यामध्ये हेल्थ इज अ स्टेट सब्जेक्ट, परंतु ज्यावेळी तुमच्याकडे या पद्धतीचे आउटब्रेक किंवा पॅन्डेमिक येतात तेव्हा सेंटर हॅज इट्स रोल. आणि आपल्याकडे जी संघटनात्मक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टरला हे अधिकार आहे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन किंवा कुठलाही निर्णय घेण्याची देशाकरता संपूर्ण. नो स्टेट कॅन इंटरव्हीन इन दॅट. परंतु अमेरिकेमध्ये मात्र असं करता येत नाही. एव्हरी स्टेट हॅज इट्स ओन लॉज. आणि त्याच्यामुळे तिथं डोनाल्ड ट्रम्पला इच्छा असूनही संपूर्ण अमेरिकेमध्ये लॉकडाऊन करता आला नाही. त्याच्यामुळे प्लीज लक्षात ठेवा की आपल्याकडे ही जी राज्यघटनेची तरतूद आहे ती तरतूद आपल्याला उपयोगी पडली सुरुवातीच्या काळामधला हा उद्रेक टाळण्याकरता, की जी अमेरिकेला उपयोगी पडली नाही आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तो पसरला. सो दीज आर सम ऑफ द नॉन मेडिकल इश्यूज विच ऍक्च्युअली कॉन्ट्रीब्युट टू द मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी ऑफ द पॅन्डेमिक, वी कॅन से दॅट. तर हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा होता. आपण मला असं वाटतं की आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे मी इथं जे लिहिलंय की हम साथ साथ है, तो बेसिकली आतापर्यंत आपल्याला 7 प्रकारचे करोना व्हायरस माहित आहेत. म्हणजे 1960 मध्ये हा डिस्कवर झाला आणि त्याच्यानंतर आपण जे आतापर्यंत हा जो आहे हा 7वा करोना व्हायरस आहे. आणि याच्यापूर्वीचे 2 आपल्याला चांगले माहित आहेत ठळकपणे. 2003चा जो SARS-CoV-1 आणि आता आपण याला SARS-CoV-2 असं देखील म्हणतो. त्याच्यामुळे हा आणि त्याच्यामध्ये जो आला होता तो मर्स म्हणजे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम व्हायरस. तर अशा पद्धतीने हे 7 व्हायरस आता आपल्याला करोनाचे माहित आहेत. आता या सगळ्यामध्ये हा एक मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्याकरता आहे. म्हणजे आपण जेव्हा व्यक्तिगत पातळीवर काय करणार आहोत किंवा सामाजिक पातळीवर आपण कोणत्या पद्धतीच्या उपाययोजना करणार आहोत हे पाहत असतानाच मुळामध्ये करोनासारखं पॅन्डेमिक काय येतं हे जेव्हा आपण समजावून घेतो तेव्हा जागतिक आरोग्य संघटना आणि सगळ्याच आंतरराष्ट्रीय संघटना अलीकडच्या काळामध्ये वन हेल्थची जी कन्सेप्ट आहे, म्हणजे आता जे काटेसरही सांगत होते ते मला वाटतं की काही म्हणजे वेगळं नाही. वन हेल्थ खरं म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलं किंवा आपण जे वसुधैव कुटुंबकम ही जी आपली जी कन्सेप्ट आहे ती कायम सांगत आलो की जे भारतीय संस्कृतीची सगळ्यात मोठी देणगी आहे की आपण सगळ्या वसुंधरेला आपलं कुटुंब मानतो आणि या कुटुंबात केवळ माणसं नसतात, तर ती माणसं, प्राणी आणि पर्यावरण ज्याला आपण समष्टी म्हणतो, म्हणजे व्यक्ती आणि समष्टी यांचं जे एकरूपत्व आहे त्याला आता आपण वेगळ्या परिभाषेमध्ये वन हेल्थ म्हणतो आहोत. त्याच्यामुळं एक व्यक्ती
किंवा कोणता तुमचा घरामध्ये पाळलेला कुत्रा असेल, तुमची मांजर असेल, किंवा तुमच्या गायी म्हणजे गोठ्यामधली गायी गुरं असतील, किंवा तुमच्या अवतीभोवतीचं पर्यावरण असेल, या सगळ्यांचं आरोग्य हे परस्परांशी जोडलेलं आहे. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि आता आपण पाहतो आहोत की आपल्याकडं ऑल द इमर्जिंग and re-emerging diseases we are observing in last 10 years or so, nearly 70% of the total new diseases they are zoonotics. म्हणजे ते प्राणीजन्य आहेत, ते ऍनिमल पॉप्युलेशन मधून आपल्याकडे येत आहेत. आणि याची कारण आहेत की ह्युमन आणि ऍनिमल इंटरफेस जो आहे, आपण पाहतो आहोत की बेसुमार जंगलतोड, डिफॉरेस्टेशन, अत्यंत रॅम्पट असं अर्बनायझेशन, या सगळ्यामुळं प्राण्यांच्या अधिवासावर आपण अतिक्रमण करतो आहोत. आपण अनेकदा पाहतो की मुंबईमध्ये बिबट्या आला, परवा आमच्या सोलापुरात बिबट्या आला. तर हा बिबट्या जो येतो आहे तो आपल्या शहरामध्ये येत नाही, तर आपण त्याच्या घरामध्ये घुसतो आहोत. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे वी आर ऍक्च्युअली ओपनिंग अन इकॉलॉजिकल विंडो टू इंटर सच व्हायरसेस और microbes in the human population. So COVID-19 is the same accident that we actually open this ecological window out of our stupidness, out of our foolishness. आणि त्यातून अशा पद्धतीचे जे मायक्रोब्स आहेत ते मानवी समुदायामध्ये येत आहेत. त्याच्यामुळं आपण सध्या करता मास्क बांधणं, हात धुणं, ह्या सगळ्या गोष्टी करूच, परंतु लॉंग टर्म करता आपल्याला सस्टेनेबल ग्रोथची कन्सेप्ट जी आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटची जी गोष्ट आहे, त्याच्याकरता सुद्धा मोर्चे बांधणी करावी लागेल. आपल्यासारखी सगळी जी जाणती मंडळी आहेत त्यांनी आपला प्रेशर ग्रुप तयार करून कुठलीही डेव्हलपमेंट जी आहे ती अधिक शाश्वत कशी असेल, ती मुळात पर्यावरणाला आणि बाकीच्या इकॉलॉजीला धक्का न लावता कसं पुढे जाता येईल हे आपल्याला पाहिलं पाहिजे. आता आपण पाहतोय की काल न्यूझीलंडमध्ये जेसिंडा आर्डेन या प्राईम मिनिस्टर जे आहेत त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या, आणि त्यांना सपोर्ट करणारी जी पार्टी आहे ती नॅशनलिस्ट ग्रीन पार्टी आहे. तर जगामध्ये आता ग्रीन पार्टी नावाच्या पार्टी येत आहेत, पण आपल्याकडे अजूनही पर्यावरणाचं राजकारण व्हायला तयार नाही मॅडम. त्यामुळे पर्यावरण हा राजकारणाचा महत्वाचा भाग आहे हे आता आपल्याला कुठेतरी ठामपणे सांगावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की फॉर लॉंग टर्म सोल्युशन्स वी शुड लुक ॲट दिस वन हेल्थ कन्सेप्ट. आणि म्हणून मी हे मुद्दाम ही स्लाइड आपल्या समोर विचारायचं ठेवली. नेक्स्ट प्लीज. आता याच्यामध्ये या गोष्टी मला वाटतं सगळ्यांना माहित आहेत की आपलं साधारणपणे इन्क्युबेशन पिरियड जो आहे तो 2 ते 14 दिवसांचा आहे कोविडचा. आणि त्याच्यामध्ये मग जे सिम्पटम्स आहेत की दे आर मोर ऑर लेस लाईक ऍक्च्युअली इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस. त्यामुळं फीवर, ताप, थंडी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, घसादुखी, आणि मग काही वेळा उलटी, जुलाब असं पण आपण काही पेशंट मध्ये पाहतो. आणि मग मॉडरेट टू सिव्हिअर केसेस मध्ये ब्रिदिंग डिफिकल्टी, धाप लागणे, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. तर साधारणपणे सिम्पटम जे आहेत ते अगदी इन्फ्लुएन्झा सारखे, किंवा आपण ज्याला ले पर्सनच्या भाषेमध्ये स्वाईन फ्लू म्हणू, त्या स्वाईन फ्लू सारखेच सिम्पटम्स बऱ्यापैकी आपल्याला कोविडमध्ये दिसतात. आता याच्यामध्ये आता जे निरीक्षण आपलं आहे ते काय दिसतं आहे की म्हणजे महाराष्ट्रामध्ये समजा जवळपास 15.5 लाखाच्या आसपास जे पेशंट आहेत. द गुड थिंग इज दॅट out of these total patients, near about 70 to 80% patients are either mild or asymptomatic. म्हणजे यातले बहुसंख्य पेशंट किंवा रुग्ण हे लक्षण विरहित आहेत किंवा त्यांची लक्षणं सौम्य आहेत. हा त्यातला एक चांगला भाग आहे. दुसरा भाग असा आहे की 100 मधल्या 3 ते 5% लोकांनाच प्रत्यक्षामध्ये आयसीयूची गरज लागते आहे. आणि मृत्यूदर साधारणपणे आपण बघतो आहोत तो 2 ते 2.5% दरम्यान आहे. म्हणजे आजही महाराष्ट्रातला मृत्यूदर हा 2.6च्या आसपास आहे आणि देशभरातला तो 2 पेक्षा देखील कमी आहे. त्यामुळे काही भागामध्ये थोडा जास्त, काही भागामध्ये कमी, परंतु 2 ते 2.5च्या दरम्यान मध्ये आपल्याला CFR दिसतो आहे. आणि आपण जेव्हा एज वाईज त्याची जी मॉर्टॅलिटी आहे ती काढतो आहोत तेव्हा आपल्याला दिसतंय की बिलो 50 जे काही मृत्यूचा दर आहे तो अगदी 1 पेक्षा कमी आहे. आणि 20च्या खाली तर तो अगदी नगण्य म्हणा एवढा कमी आहे, 20 वर्षाच्या खाली. परंतु 50च्या पुढे जसं वय जातं आहे तसं आपल्याला मग 6%, 10%, 14%, 15% असा तो CFR जो आहे तो वाढताना दिसतो आहे. आणि त्याच्यामध्ये एक्सपेशली ज्यांचं वय जास्त आहे आणि त्याच्यासोबतच त्यांना इतर काही आजार आहेत, हॅव्हिंग सम कोमॉर्बिडिटीज, डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, सम काइंड ऑफ कॅन्सर किंवा क्रोनिक किडनी डिसीजेस, क्रोनिक लिव्हर डिसीजेस, ते यांच्यामध्ये गुंतागुंतीचं प्रमाण हे थोडंसं जास्त आहे. म्हणजे आता
अनायासे फडके मॅडमही आहेत. तर मला मॅडम म्हणजे अनेकांनी या अनुषंगानं काही मांडणी केली होती. आम्ही पण सुरुवातीला असं एक म्हणत होतो की आपल्याला एकूणच युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये एकच अजेंडा दिसला की टेस्ट अँड टेस्ट. त्याच्यामुळं टेस्टिंग करा. यू शुड इन्क्रीज पर मिलियन टेस्ट. हा एकमेव डिक्टम झाला होता पूर्णपणे आणि आजही आहे. की समजा आज उदाहरणार्थ आपण जर उदाहरण घेतलं पुण्याचं, तर पुण्यामध्ये मॅडम आपण आता दर 10 लाख लोकसंख्ये पाठीमाग 1,11,000 लोकांना तपासलेलं आहे. याचा अर्थ एव्हरी 10% ऑफ द पुणे इज टेस्टेड फॉर आरटीपीसीआर ऑर आयदर रॅपिड अँटीजन. प्रत्येक 10वा माणूस टेस्ट केलेला आहे. आता माझ्या पुढे हा नेहमी प्रश्न होता आणि सुरुवातीच्या काळामध्ये एप्रिलमध्ये मी रादर याचं ऑफिशियली पुटअपही केलं होतं गव्हर्नमेंटकडे, की मला असं वाटत होतं की आपल्याला थोडंसं स्ट्रॅटेजिकली वेगळ्या पद्धतीने जायला हवं. मी मुद्दाम या प्लॅटफॉर्मला का ठेवतो आहे, या प्लॅटफॉर्मला काही फडके मॅडम सारखी, तांदळे सर पण मला दिसत आहेत NIV चे, बसू मॅडम आहेत. तर तुम्ही मंडळी काही याच्यामध्ये पॉलिसीच्या अनुषंगाने आपल्याला काही विचार निर्गुत करावा लागेल म्हणून मी बोलतोय मुद्दाम. माझा विचार असा होता की आपण खरं म्हणजे फोकस्ड टेस्टिंग केलं पाहिजे. म्हणजे काय की आपल्याला दिसतं आहे की बिलो 40 CFR हा अगदी नगण्य आहे. तर आपल्याला टेस्टिंग करताना ज्यांचं वय 40च्या वर आहे आणि त्याशिवाय वय किती जरी असलं परंतु द पर्सन इज हॅव्हिंग सम काइंड ऑफ कोमॉर्बिडिटी असा जो गट आहे त्यांना प्राधान्याने टेस्ट करायचं. आणि ज्यांचं वय 40च्या खाली आहे, ज्यांना कोणती कोविड कंडिशन नाही, त्यांना आयलाय जरी असला तरी ट्रीट देम ऍज कोविड पॉझिटिव्ह, आयदर होम आयसोलेशन किंवा जे काय असेल ते. देर इज नो नीड ऑफ टेस्टिंग. त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या टेस्टिंगच्या लॅबवरचा जो काही लोड आहे तो कमी होईल, तुमच्या हॉस्पिटलचा लोड कमी होईल आणि तुमची जी काही, आता मी जसं म्हटलं की 80% पीपल आर असिम्प्टोमॅटिक ऑर हॅव्हिंग माइल्ड सिम्पटम्स, तर त्यांना होम आयसोलेशन मध्ये तुम्हाला ट्रीट करता येईल. आणि त्याच्याकरता तुमच्या फील्ड टीम ज्या आहेत त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने बांधाव्या लागतील. त्यातून तुमचं, बिकॉज बेसिकली इंडिया इज अ रिसोर्स कन्स्ट्रेन कंट्री. आपल्याकडे रिसोर्सेस काही एवढे पुरेसे नाहीत. आपण मध्ये बघितलं की बेड आपल्याला पुरत नाहीयेत, आपल्याला ऑक्सिजनची अपुरा पण आहे, व्हेंटिलेटर पुरत नाहीये. तर या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला केवळ युरोप सारखं टेस्ट एके टेस्ट या वाटेनं जाऊन हे भागणार आहे का? बरं, युरोपनं टेस्ट केल्या, अमेरिकेने पण टेस्ट केल्या, पण डेथ कमी झाल्या का त्यामुळं? अमेरिका इज रजिस्टरिंग द हायेस्ट नंबर ऑफ डेथ्स इन द एंटायर वर्ल्ड. त्याच्यामुळं माझा विचार असा होता की आपल्याला रिसोर्सेस हे अत्यंत काय म्हणू आपण त्याला हुशारीनं वापरता आले पाहिजेत आणि त्याच्याकरता आपल्याला स्ट्रॅटेजी डिवाइस करता आली पाहिजे वेगळ्या पद्धतीची, की जेणेकरून आपण आहे त्या रिसोर्सेस मध्ये बेसिकली डेथ कमी करण्याकरता काम करू. आणि अननेसेसरी केवळ टेस्ट करणं याच्यावर भर न देता जर आपण हे करू शकलो तर इट इज जस्ट ऍक्च्युली काय म्हणू आपण की एक थिंकिंग आहे माझं, एक जो मला वाटलं की मी याच्यावर चर्चा केली अनेकांशी. डॉक्टर सुभाष साळुंकेशी मी बोललो, डॉक्टर अर्चना पाटील मॅडमशी बोललेलो आहे, NIVच्या पण काही मंडळींना मी हे शेअर केलं. तर इट इज आय जस्ट म्हणजे तुमच्या समोर हे मांडतो आहे याच्यावर विचार व्हावा म्हणून. नेक्स्ट मी पुढच्या साईडला जातो. आता जर आपण बघितलं तर आपल्याकडे जवळपास 449 लॅब राज्यामध्ये आहेत. म्हणजे ही त्यातली एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे बसू मॅडम आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपल्याकडे फक्त डॉक्टर अतुल बसू यांची NIV होती आणि दॅट वॉज द ओनली लॅब. आणि मला आठवतं की म्हणजे 15 जानेवारीला या वर्षाच्या डॉक्टर अतनू बसू आणि डॉक्टर प्रिया आबरा मॅडमनी मला फोन करून बोलवलं आणि आम्ही मिटिंग घेतली 15 जानेवारीला. तोपर्यंत आपण विमानतळावरचं स्क्रीनिंग सुरू केलेलं नव्हतं. 15ला आमची मिटिंग झाली, NIV कडून त्याचे मिनिट्स गेले GOI ला आणि त्यानंतर 18 तारखेपासून आपलं स्क्रीनिंग सगळं सुरू झालं. तर तेव्हा फक्त एकच लॅब होती NIV. आता आपल्याकडे जवळपास 450 लॅब आपल्या राज्यामध्ये आहे आणि याच्याकरता NIV आणि ICMR खूप सपोर्ट केलाय राज्याला आणि त्याच्यामुळे हे आपलं होऊ शकलं. आतापर्यंत आपण 80 लाख टेस्ट राज्यामध्ये केलेले आहे, 80 लाख टेस्ट. आणि त्याच्यामधले मी जसं म्हणालो की 15,86,000 पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बेसिकली RT-PCR, रॅपिड अँटीजन, ट्रूनॅट, CBNAT याचा वापर करतो. पण मुख्यत्वे RT-PCR आणि रॅपिड अँटीजन हे जास्त आहे. बाकीच्या ज्या CBNAT किंवा ट्रूनॅट आहे त्याचं प्रमाण फारसं नाहीये, अगदी निग्लिजिबल आहे. तर या 4 प्रकारच्या टेस्ट आपण आता करतो आहोत. आता मला असं वाटतं की याच्याबद्दल हे बेसिकली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कसा पसरतो आहे तो, की कोविडचा प्रसार कसा होतो. याच्यामध्ये आपण हे पाहिलं की
बेसिकली शिंकण्या खोकण्यातून जे काही सिक्रेशन बाहेर पडतात त्याचा वेगवेगळ्या पृष्ठभागांवर ते थेंब जे पडतात त्याला आपला हात लागून, ज्याला आपण म्हणतो की फोमाइट काइंड ऑफ ट्रान्समिशन, या पद्धतीनं ते ट्रान्समिशन होताना आपण मुख्यत्वे पाहिलं. परंतु मधल्या काळामध्ये इट इज एअरबॉर्न असा पण एक काही जणांचे सायंटिस्टने काही जणांनी मांडणी केली. आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच काही रिसर्च नंतर विशेषतः जे तुमचे ड्रॉपलेट हे 5 मायक्रॉन पेक्षा कमी आहे आणि जर त्यावेळी एअर फ्लो चांगला असेल टू सम एक्सटेंट त्याचा एरोझॉल तयार होऊन एअरबॉर्न पण असू शकतो, अशी मांडणी ही झाली. परंतु ओव्हरऑल आपल्याला दिसतं आहे की म्हणजे ड्रॉपलेट, एअरबॉर्न, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट अशा अनेक पद्धतीनं हा पसरताना आपल्याला दिसतो आहे. आणि विशेषतः त्याचा जे बेसिक रिप्रोडक्शन नंबर आहे ऍज कम्पेअर टू इन्फ्लुएन्झा, तर त्याचा प्रसार वेगानं होताना आपण पाहतो आहोत. त्याच्यामुळं त्याचा जो बेसिक रिप्रोडक्शन नंबर आपण 2.5 ते 3च्या आसपास आहे असं म्हणतो, तर त्यानुसार त्याचा प्रसाराचा वेग हा अधिक आहे. आता आपण जे आपल्याकडं राज्यामध्ये रुग्णांच्या उपचाराकरता जी काही व्यवस्था केलेली आहे ते भारत सरकारच्या गाईडलाईन्स नुसार आपण 3 स्तरावर ही सगळी रचना केलेली आहे. म्हणजे आपले जे माइल्ड पेशंट्स आहेत ते बेसिकली इन कोविड केअर सेंटर्स, ज्याला आपण कोविड निगा केंद्र म्हणूयात, आणि त्याच्यानंतरचे जे आपण म्हणूयात की मॉडरेट इन्फेक्शन असणारे जे पेशंट आहेत त्यांना कोविड हेल्थ सेंटर म्हणजे आपण ते तयार केलेलं आहे. आणि सिव्हिअर पेशंट करता किंवा सिरियस पेशंट करता कोविड हॉस्पिटल्स. तर या पद्धतीनं आपण ते 3 टायर सिस्टीम आपल्याकडं काम करते आहे. त्याच्याशिवाय वी हॅव अलाउड पेशंट्स विथ माइल्ड सिम्पटम्स और असिम्प्टोमॅटिक पेशंट्स टू बी ॲट देअर होम ओनली, म्हणजे होम आयसोलेशन, घरच्या घरी विलगीकरण करून, जर त्यांचं घर पुरेसं मोठे असेल, वेगळी रूम असेल, तर अशा मंडळींना आपण घरच्या घरी पण राहण्याची परवानगी देतो आहोत. तर या पद्धतीने सुद्धा बरेचसे रुग्ण, म्हणजे आता आपण बघतो आहोत की नियर अबाउट 40 to 45% पेशंट्स आर ऍक्च्युअली गेटिंग ट्रीटेड ऍट देअर होम प्रिमायसेस. आणि आता ज्या केरळच्या आरोग्य मंत्री ज्या आहेत शैलजा टीचर, त्यांनी पण मला वाटतं की हा फार महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की घरच्या घरी उपचार करणं हे इतकं गरजेचं आहे, कारण इट हॅज अ सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. त्याचा जो एक मानसिक आधार पेशंटला मिळतो की मी घरी आहे, माझ्या अवतीभोवती माझी जवळची माणसं आहेत, भला मी वेगळ्या रूम मध्ये असेल परंतु मला त्याची भीती वाटत नाही. अदरवाईज काय होतं की माझा आजार खूप सौम्य आहे किंवा तेवढा गंभीर नाहीये, परंतु माझ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या शेजारचा मनुष्य जो आहे त्याला धाप लागते, त्याला ऑक्सिजन लागतो, किंवा कोणाची डेथ होते, कोणाला तरी आपण ट्रॅकेस्टॉमी करतो, आणि ते बघताना शेजारचा मनुष्य जो तसा त्या अर्थानं माइल्ड किंवा मॉडरेट आहे तो घाबरून जातो की अरे ह्याला असं झालं, मला होईल की काय. आणि त्यातून अनेकदा जे त्याचा इम्पॅक्ट आहे तो त्याच्या एकूण रिकव्हरीवर परिणाम करतो. त्याच्यामुळं आपण जितक्या लोकांना घरच्या घरी ट्रीटमेंट देऊ शकू ही सगळी काळजी घेऊन, आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की आपल्या हॉस्पिटल इतकीच आपल्या ज्या होम टीम म्हणजे आपल्या ज्या फील्ड टीम्स आहेत ना त्या अधिक चांगल्या असण्याची गरज आहे. की साधारणपणे प्रत्येक वॉर्डमध्ये जर आपण अशी एखादी टीम तयार केली की ज्याच्यामध्ये डॉक्टर, नर्स आणि फार्मासिस्ट असेल, आणि त्या भागातले जे काही होम आयसोलेटेड पेशंट्स आहेत त्याची यादी त्यांच्याकडे असेल, त्या पेशंटकडे त्या डॉक्टरांचा नंबर असेल, की जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज सकाळ संध्याकाळी त्याला फोन जाणं, ज्याला गरज वाटते मेडिकल एडची त्याच्या घरापर्यंत टीम न पोहोचणं, अशा पद्धतीने जर आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की हॉस्पिटलचा वापर न करता देखील आपण खूप सारे पेशंट हे घरच्या प्रेमायसेस मध्ये बरे करू शकतो. पण त्याच्याकरता आपल्याला फील्ड टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि SOP त्यांच्याकडे असल्या पाहिजेत, वेल ट्रेन लोक असले पाहिजेत. अशा पद्धतीने जर आपण केलं तर मला असं वाटतं की हे शक्य आहे. आता आपण जर पाहिलं तर उपचाराबद्दल मुळात साधारणपणे नॉन मेडिकोच्या अनुषंगाने मी हे सगळं समोर ठेवतो आहे की याच्याकरता आपल्याला कल्पना आहे की आता कोणतंही औषध आपल्या हातामध्ये नाहीये. आणि आता WHO ची जी ट्रायल काल त्याचा रिझल्ट बाहेर आला 2 दिवसापूर्वी, त्यांनी तर म्हणजे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन पासून ते रेमडेसिवीर पासून कशाचाच फारसा उपयोग होत नाही असं म्हटलेलं आहे. पण तरी सुद्धा आपल्याला कल्पना आहे की हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, आयव्हरमेक्टिन, फॅव्हिपिरावीर, रेमडेसिवीर ही औषधं आपण वापरतो आहोत. याच्यामध्ये बेसिकली फॅव्हिपिरावीर किंवा रेमडेसिवीर हे अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत, म्हणजे विषाणू विरोधी काम करणारी औषधं आहेत. त्याच्याशिवाय आपल्याला कल्पना आहे की मुळामध्ये हा जो सगळा आजार आहे त्याच्यामध्ये सायटोकाईन स्टॉर्मचा खूप मोठा भाग आहे. आणि म्हणून आपल्याला अनेकदा इम्युनोमॉड्युलेशन नावाची गोष्ट लागते.
उपचाराचा भाग म्हणून. म्हणजे मी नेहमी मॅडम याच्याकरता एक उदाहरण देतो की घरामध्ये बाई काम करते आहे किचन मध्ये काहीतरी, आणि तिचा गॅस चालू आहे, ती काहीतरी भाजी करते आहे, समोर विळी उघडलेली आहे, ते कापत कापत काहीतरी भाजी करणं चाललंय, आणि अचानक त्या गॅस शेगडीच्या खालून एक झुरळ बाहेर येतं आणि ती काक्रोच म्हणून ती मोठ्यानं वरडते की तिच्या हातातलं जे काही उलतं नाही ते असं वर उडतं, आणि ते तिचा हात पडतो गॅसवर आणि दुसरा हात पडतो विळीवर, एक हात भासतो, एक हाताला कापतं, आणि ती म्हणते हे सगळं कशामुळे झालं, तर झुरळामुळे झालं. इट इज ड्यू टू कॉकरोच. It is not due to cockroach, it is the hyper reaction to the cockroach. The same way our body reacts to the virus or viral antigen. आणि त्याला आपण म्हणतो सायटोकाइन स्टॉर्म. तर ते कंट्रोल करण्याकरता आपल्याकडे टोसिलिझुमॅब सारखं औषध आपण वापरतो आहोत, स्टिरॉइड्स वापरतो आहोत आपण, म्हणजे मिथाइलपेडनिसोलोन, डेक्झामिथासोन हे आपण वापरतो आहोत. प्लाझ्मा थेरपी आपण अनेक ठिकाणी वापरलेली आहे, आणि व्हिटॅमिन सी, डी, झिंक या सगळ्या गोष्टी सोबत सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट ज्याला म्हणतो आपण लक्षणानुसार उपचार, तर या सगळ्या पद्धतीनं आपण पेशंटला सध्या उपचार देतो आहोत. म्हणजे भले आपल्या हातामध्ये काही नाही, परंतु जे काही थोडेसे एव्हिडन्स आपल्याला मिळत आहेत, जे काही नवनवीन रिसर्च आपल्या समोर येत आहे, त्याच्यानुसार आपण हे उपचार देतो आहोत. आपल्याला कल्पना आहे की मार्च मध्ये आपण जे ठरवलं होतं SOPs ट्रीटमेंटच्या, त्याच्यामध्ये आपण काही बदलही करतो आहोत. काही ड्रग्ज बाहेर पडतायत, काही नव्यानं आत येत आहेत, की जसं आयव्हरमेक्टिन जे आहे ते सुरुवातीला आपल्या राज्याच्या याच्यामध्ये होतं, त्यानंतर आपण बाहेर काढलं, परंतु आज युपी मध्ये आपण आयव्हरमेक्टिन वापरतो आहोत. त्याच्यामुळं अनेक जण आयव्हरमेक्टिन प्लस डॉक्सिसायक्लिन प्लस व्हिटॅमिन डी अशा पद्धतीनं एक थेरपी वापरतायत. त्याच्यामुळं प्रत्येक जण आपलं जे क्लिनिकल अॅक्युमेन आहे त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या गोष्टीचा कॉम्बिनेशन वापरतो आहे. तर हा त्यातला. आता दुसरा जो यातला महत्वाचा भाग आहे तो आहे की वॅक्सिनचा. म्हणजे वॅक्सिनच्या अनुषंगानं खूप मोठी चर्चा सुरू आहे. वॅक्सिनच्या अनुषंगानं आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की आता दिसतंय असं की आपण साधारणपणे 3-4 दिवसापासून बातम्या वाचतो आहोत की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर इज टेकिंग रिव्ह्यू ऑफ द वॅक्सिन प्रोडक्शन अँड वॅक्सिन सप्लाय अँड हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज दॅट. आजही त्यांनी रिव्ह्यू घेतला म्हणून बातमी आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं जर विधान ऐकलं तर साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या आसपास आपल्याला या 2-3 महिन्यामध्ये वॅक्सिन काही प्रमाणामध्ये मिळेल असं दिसतं. परंतु त्याच वेळी मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये हे एक स्वच्छ असलं पाहिजे की लसीच्या अनुषंगानं 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की जी लस आपल्याकडे येणार आहे ती कितपत गुणकारी आहे, हाऊ इफेक्टिव्ह इट इज, वी डू नॉट नो. म्हणजे वी डू हॅव वॅक्सिन फॉर द इन्फ्लुएन्झा, बट ॲज वी नो की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो वॅक्सिन व्हायरस आहे आणि एन्व्हायरमेंटल व्हायरस आहे तो जर स्ट्रेन मॅच नाही झाला तर त्याच्यामध्ये फारसा इफेक्टिव्हनेस नसतो, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की तरीही देऊन सुद्धा तुम्हाला आफ्टर 8 to 12 months यू हॅव टू रिपीट द डोस. त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी कमी होते त्याच्यानंतर, त्याच्यामुळे ते काही फार काळ टिकत नाही. आता याच प्रकारे कोरोनावरचं जे व्हायरस वॅक्सिन येणार आहे ते कसं असेल आपल्याला माहित नाही, त्यामुळे हा त्यातला एक पहिला भाग आहे. दुसरा भाग असा की आपली लोकसंख्या पाहता 135 कोटी लोक देशामध्ये आणि जवळपास 12.5 कोटी लोक राज्यामध्ये, इतक्या लोकसंख्येला ते मिळेल, इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पादन कधी होऊ शकेल. त्यामुळे वॅक्सिन येणं हा वेगळा मुद्दा आहे आणि ते वॅक्सिन उपलब्ध होणं आणि ते गुणकारी असणं हा पुन्हा वेगळा मुद्दा आहे. त्याच्यामुळे वॅक्सिन मला असं वाटतं हे काही आपण त्याच्याकडे म्हणजे अगदी आस लावून पाहणं की आता वॅक्सिन आणि मगच सगळे प्रश्न मिटतील, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये फार काही अर्थ दिसत नाही. आपल्याला वॅक्सिन शिवाय हे पॅन्डेमिक कसं रोखता येईल याचा विचार करणं मला वाटतं अधिक गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर आता राज्य म्हणून आपण काय करतो आहोत, मी फक्त काही ठळक मुद्दे सांगतो आहे की आपल्याकडे जवळपास 4000च्या आसपास या पद्धतीचे आयसोलेशन वॉर्ड्स आपण तयार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास 3 लाखाच्या आसपास बेड्स आहेत. मग ऑक्सिजन बेड्स असतील, आपण गरजेप्रमाणे ऑक्सिजन बेड्स आणि बाकीच्या गोष्टी वाढवतो आहोत. म्हणजे आपण काय करतो आहोत मॅडम की पुढच्या 15 दिवसामध्ये राज्यामध्ये किती रुग्ण येतील, आणि केवळ राज्यामध्ये नव्हे तर डिस्ट्रिक्ट वाईज आणि कॉर्पोरेशन वाईज, कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि कॉर्पोरेशनचा ग्रोथ रेट वेगळा आहे, त्यांचा रिकव्हरी रेट वेगळा आहे. त्याच्यामुळे तो लक्षात घेऊन आपण पुढच्या 15 दिवसाचं मॉडेलिंग करतो आहोत, प्रिडिक्शन करतो आहोत, आणि अकॉर्डिंगली आपण त्या जिल्ह्यांना आणि कॉर्पोरेशनला सांगतो आहोत की नेक्स्ट 15 डेज मध्ये तुमच्याकडे एवढे नवीन रुग्ण येतील, तुमच्याकडे आता बेड एवढी आहेत,
ती साधारणपणे एवढी अपुरी पडतील. त्यामुळे इन नेक्स्ट 15 डेज यू हॅव टू प्रिपेअर फॉर दॅट. तर त्याच्यानुसार ती मंडळी आपली सर्च कॅपॅसिटी वाढवतायत. तर हे आपण त्याच्यामध्ये करतो आहोत. कंटेनमेंट झोन ज्या ज्या ठिकाणी आपण केसेस आहेत तिथं आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण अधिक प्रभावीपणे काही निर्बंध लागतो आहोत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसं वाढवता येईल, कारण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या सगळ्याचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जेवढं आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगलं करू तेवढं आपल्याला कम्युनिटीमध्ये ट्रान्समिशन जे आहे ते आपल्याला रोखता येईल. याच्याशिवाय जसं आपण आता मगाशी पाहिलं की हाय रिस्क पॉप्युलेशन जी आहे, म्हणजे पेशंट्स विथ डायबिटीस, हायपरटेन्शन आणि बाकीचे जे आजार आहेत, त्यांचं आपण स्पेशल सर्व्हिलन्स करून त्यांच्याकडे आपण लक्ष देतो आहोत. 15 सप्टेंबर पासून आपल्या राज्यामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी असे एक मोहीम सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये 3-3 व्यक्तींच्या ज्या टीम्स आहेत त्या प्रत्येक घरामध्ये जात आहेत आणि त्या सर्वे करतायत. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण जवळपास 8 कोटी लोकांपर्यंत गेलेलो आहोत आणि ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यातून आपल्याला नवीन ILI सारीचे पेशंट सापडणं, जे कोमॉर्बिड कंडिशन झाले पेशंट ते सापडणं, लोकांची आपण म्हणूयात की एका अर्थानं प्रबोधन होणं, हे सगळं आपण करतो आहोत. आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत मेसेजेस पोहोचवण्याचं कामही आपण करतो आहोत. या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसाला खिशाला फार धक्का बसू नये याच्याकरता आपण महात्मा फुले जीवनदायी योजना संपूर्ण राज्यामध्ये सगळ्यांना लागू केलेली आहे. त्याच्याशिवाय आपण जेवढी चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत त्यांना सांगितलेलं आहे की त्यांनी त्यांची 10% बेड जी आहेत ती गरिबांकरता मोफत, इतर 10% बेड जी आहेत ती सबसिडाइज रेटमध्ये द्यावीत. आपण प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलच्या बिलांचं आपल्या सरकारी ऑडिटरकडनं ऑडिट करतो आहोत की जेणेकरून कुणीही अतिरेकी बिल लावू नये. या सगळ्या पद्धतीने आपण लोकांना काही रिलीफ मिळावं याचा प्रयत्न करतो आहोत. आता या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की आपण या अलॉंग विथ द पॅन्डेमिक ऑफ कोविड-19 देर इज पॅन्डेमिक ऑफ फिअर, म्हणजे भीतीचं पण खूप मोठं पॅन्डेमिक आहे. तर मला वाटतं की या सगळ्यामध्ये ते नको आहे. आणि एक खूप महत्वाचा हे आलाय, मी अगदी वेगामध्ये काही स्लाइड दाखवतो फक्त, की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. म्हणजे आपण आता म्हणतोय जसं मला वाटतं नारायण मूर्ती मध्ये म्हणाले किंवा टाटा सुद्धा म्हणाले की कोविड इज नाऊ न्यू नॉर्मल अँड वी हॅव टू लर्न टू लिव्ह विथ दिस न्यू नॉर्मल. तर या न्यू नॉर्मल सोबत जगण्याकरता आपल्याला आपल्या जगण्यामध्ये काय बदल करावे लागतील. तर साधारणपणे एक 14-15 गोष्टी ज्याच्यामध्ये हे बदल आपल्याला अपेक्षित आहेत. मी फक्त काही स्लाइड्स दाखवतो आहे. त्या स्लाइड स्वतःहून बोलके आहेत, फार बोलण्याची गरज नाही. आपल्याला कल्पना आहे की ग्रीटिंग जे आपण करतो एकमेकांना त्याच्यामध्ये आपण आपला टच टाळला पाहिजे. हे जे शारीरिक अंतराचं आपण बोलतोच आहोत त्याबद्दल फक्त एवढंच आहे की वी शुड यूज फिजिकल डिस्टन्सिंग नॉट सोशल डिस्टन्सिंग. सोशली वी नीड टू बी टुगेदर टू फाईट दिस मेनास. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे मास्कचा वापर आपण बोललेलो आहोत. मास्क कधी वापरावा, स्पेशली इन ग्रुप्स, प्रवासामध्ये, स्वतःला ILI असताना. हाताची स्वच्छतेबद्दल आपण बोललेलो आहोत. याच्यामध्ये पण आता म्हणजे काटे सर मगाशी बोलले म्हणून सांगतो की आपण सॅनिटायझरचा उल्लेख इतक्या वेळा करतो आहोत की सॅनिटायझर इज नॉट सुपिरियर दॅन युअर सोप. करेक्ट. रादर सोप इज सुपिरियर दॅन सॅनिटायझर. ओनली थिंग इज दॅट की सॅनिटायझरचा वापर तुम्ही पाणी नसताना करू शकता. आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा म्हणतो, पण साधा सोप आणि पाणी पुरेसं आहे हे आपण मला वाटतं लोकांना सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या नाक, तोंड, डोळ्यांना विनाकारण स्पर्श करू नका, हा त्यातला भाग आहे. बेसिकली रेस्पिरेटरी इटिकेट्सचा जो भाग आहे तो त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपण सांगतोय की कशा पद्धतीने शिंकावं, खोकावं, कसे त्यानंतर हात धुवावेत. त्याच्यानंतर बेसिकली सरफेस क्लिनिंग, ज्या सरफेसना तुम्ही पुन्हा पुन्हा स्पर्श करताय त्याची स्वच्छता पाळा, हा त्यातला एक पुढचा भाग आहे. महत्वाची गोष्ट की अवॉइड स्मोकिंग, ऑल काइंड्स ऑफ स्मोकिंग. म्हणजे आपल्या ट्रायबल जिल्ह्यामध्ये असेल किंवा विदर्भामध्ये असेल, खूप खर्रा, तंबाखू याचा वापर आपण खूप करतो. देन वी ऍक्च्युअली स्पीट अँड ऑल दिस थिंग्स. बेसिकली आपल्याकडे आता अँटी स्पिटिंग लॉ सुद्धा आहे, त्याला कायद्यानं शिक्षा होऊ शकते. आणि हे केवळ कोविड करता नव्हे तर आपल्याकडे TB एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. म्हणजे आता काटे सर काल रिपोर्ट आला WHOचा हाफ इयरली रिपोर्ट, तो सांगतोय की भारतातलं TBचं नोटिफिकेशन या 6 महिन्यामध्ये 30% कमी झालेलं आहे, 30% कमी झालं. That's इट अफेक्ट्स द TB डायग्नोसिस. त्याच्यामुळे ते आपल्याला आता महत्वाची गोष्ट ही आहे की या पद्धतीने केवळ कोविड नाही तर TB पण पसरतो. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी पाळण्याची गरज आहे. गरज नसताना प्रवासाला निघू नका, हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. अवॉइड अननेसेसरी ट्रॅव्हल्स, गर्दी टाळा, डिस्करेज क्राउडिंग. आता इथनं पुढे मला वाटतं काही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातला एक आहे की सोशल मीडियाचा वापर
आपण अत्यंत रिस्पॉन्सिबली करण्याची गरज आहे. म्हणजे अनेकदा आपल्याला कोणताही मेसेज येतो ना, आपण तो पुढे पाठवून देतो. आपण हे पाहत नाही की या मेसेज मधली माहिती खरी आहे किंवा नाही. हा माहिती देणारा व्यक्ती जो आहे तो अधिकारी व्यक्ती आहे की नाही. आणि आपण कोविडच्या मध्ये हे पाहिलेलं आहे. म्हणजे पीपल आर सेक, त्यांनी त्याला वेगळं नाव डिझाईन केलं की इन्फोडेमिक इज मोर डेंजरस दॅन द पॅन्डेमिक. सो वी शुड अवॉइड दिस इन्फोडेमिक. आणि म्हणून आपण जबाबदारीनं सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. आलेली प्रत्येक पोस्ट वाचणं, त्याची खात्री करणं, आणि मगच जर माझ्या पोस्टमुळे कुठलाही पॅनिक तयार होत नसेल, कुठलाही हेट्रेड तयार होत नसेल, कुणाबद्दल डिस्क्रिमिनेशन तयार होत नसेल, देन ओनली आय शुड फॉरवर्ड सच पोस्ट. हे आपल्याला, मला असं वाटतं, पाहण्याची गरज आहे. आणि त्याच्याकरता आपल्याला रिलायबल सोर्सेस, जसं आता हा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचा वेबसाईट आहे, किंवा महाराष्ट्र सरकारची वेबसाईट आहे, IDSP ची वेबसाईट आहे, तर NIV ची वेबसाईट आहे. तर या सगळ्या ज्या काही आपल्या अधिकृत संस्था आहेत, त्यांची जी संकेतस्थळं आहेत, त्याच्यावरून आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की वी डू हॅव हेल्पलाईन्स. तुमच्या मनात काही शंका असतील तर विनाकारण कुणाचं तरी ऐकण्यापेक्षा तुमच्याकडे नंबर आहेत की तुम्ही 1075 ला फोन केला, इट इज अ नॅशनल हेल्पलाईन. यू कॅन कॉल देम, दे विल आन्सर युअर क्वेरीज. आपल्याकडे 104 हे दोन्ही पण टोल फ्री नंबर आहेत की तुम्ही बोलू शकता की माझ्या मनात ही शंका आहे, तुम्ही विचारू शकता. त्याच्यामुळं इतर कुठल्याही चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी यू कॅन यूज युअर हेल्पलाईन्स. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डोंट और डू नॉट डिस्क्रिमिनेट. सामाजिक भेदभाव इतका वाढलेला आहे की ज्याला कोविड झालेला आहे तो पेशंट, त्याचे कुटुंबीय, त्याचे नातेवाईक, त्याच्या संपर्कामध्ये आलेले लोक यांच्याशी आपण अनेकदा खूप वाईट वागतो आहोत. त्याच्यामुळं काळजी घेणं वेगळं आणि लोकांना वाळीत टाकणं वेगळं, हे त्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. काळजी घ्यायचीच आहे आपल्याला, परंतु जसं मी म्हणालो की आपले अनेक पेशंट हे आता घरामध्ये ऍडमिट आहेत, दे आर होम आयसोलेटेड. त्यातल्या अनेकांनी खूप छान फेसबुक पोस्ट लिहिलेले आहेत, आपले अनुभव शेअर केलेले आहेत. आणि अशा वेळी समजा एकच कुणीतरी 60 वर्षाच्या एखाद्या महिला आहेत ज्यांची मुलं कुठेतरी अमेरिकेमध्ये आहेत आणि ते आता आपल्या सोसायटीमध्ये आहेत आणि त्या पॉझिटिव्ह आल्या, तर नो बडी इज देअर टू हेल्प हर. तर अशा वेळी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तिला ब्रेकफास्ट पुरवणं, तिला जेवण पुरवणं. तुम्ही काळजी घ्या, घरात जाऊ नका, त्यांना स्पर्श करू नका, त्यांच्यापासून अंतर ठेवा, परंतु तुम्ही खिडकीतून दारानं फक्त बेल वाजवून की बाबा आजी तुमचा डबा ठेवलेला आहे, तुम्ही घेऊन जात, या गोष्टी करून आपण त्यांना मदत करू शकतो. त्याच्यामुळे डिस्क्रिमिनेशन टाळलं पाहिजे, केवळ पेशंटच्या बाबतीतच नाही, तर जे डॉक्टर उपचार करतायत, ज्या नर्सेस उपचार करतायत, त्यांच्याबद्दल लोकांनी असं केलं की हॉस्पिटलमध्ये काम करतायत, ते आता घरी येत आहेत, तर त्यांच्या घराला वाईट टाकणं, असं लोकांनी केलेलं आहे. हे आपण टाळलं पाहिजे. त्याच्यामुळं, कारण याच्यामुळे काय होतं मग की डिस्क्रिमिनेशन वाढलं, त्याचा तोटा असा असतो की लोक त्याच्यामुळे काय करतात की आपला आजार लपवतात. त्यांना वाटतं की मी जर सांगितलं तर लोक मला वाईट टाकतील, म्हणून मग आजार लपवणं, लोकांना न सांगणं, ही प्रवृत्ती वाढते आणि त्यातून प्रसाराचा वेग जो आहे तो वाढत जातो. आणि म्हणून आपल्याला हे डिस्क्रिमिनेशन जे आहे ते टाळलं पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, म्हणजे आपण आता पाहतो आहोत की अनेक तरुण मुलं, आपले कलाकार आत्महत्या करतायत, सुसाईड करतायत. आणि मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये COVID-19च्या आणि त्याच्यामुळे आलेल्या लॉकडाऊनचा खूप मोठा वाटा आहे. कारण काय आहे की तुमच्या माझ्या सगळ्यांचंच जगणं कोविडमुळं काही प्रमाणामध्ये विस्कळीत झालेलं आहे. कुणाचं जास्त झालंय, कुणाचं कमी झालेलं आहे, परंतु झालंय हे नक्की. आपण प्रत्येकानं काहीतरी ठरवलं होतं की आता मी या महिन्यामध्ये असं करणार, पुढच्या 6 महिन्यामध्ये माझं प्लॅनिंग हे आहे. आणि ती सगळी प्लॅनिंग जी आहेत या लॉकडाऊनमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि विशेषतः तरुण मुलं जी आहेत त्यांच्यामध्ये हे पॅनिक खूप जास्त आहे. कारण दे आर इन अ फॉर्मेटिव्ह एज. त्याच्यामुळे त्यांचं एज्युकेशन आहे, त्यांचा जॉब आहे, कुणाला कुठंतरी एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळणार होती, अगदी आपण म्हणूयात की लेटर आलेलं होतं आणि अचानक लॉकडाऊन लागला आणि त्याला जाता नाही आलं. अशा अनेक गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये या लोकांनी आपला जो ताण तणाव आहे, आपल्या जो अँझायटीज आहेत, त्या आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी शेअर केल्या पाहिजेत. आणि जर त्यानेही त्या कमी होत नसतील तर जे प्रोफेशनल आपले तज्ञ मंडळी आहेत, म्हणजे सायकोलॉजिस्ट असतील, सायकॅट्रिस्ट असतील, त्यांची मदत घेणं, समुपदेशन घेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण की हा काळ खरोखरच खूप घातक काळ आहे. एव्हरीबडी इज सेइंग दॅट द मेंटल इलनेस पॅन्डेमिक इज द शॅडो पॅन्डेमिक विच इज फॉलोइंग द COVID-19 पॅन्डेमिक. त्याच्यामुळे हे शॅडो पॅन्डेमिक जे आहे ते मानसिक आजाराचं पॅन्डेमिक आहे. वी शुड नॉट इग्नोर दॅट. त्याच्यामुळे कुणीही उदास असेल तर तो का उदास आहे,
आपले दरवाजे, आपले फोन आणि आपण अशा लोकांशी बोलण्याकरता कायम उपलब्ध असलं पाहिजे, हे मला असं वाटतं महत्वाची गरज आहे. कारण की आपण पाहतो आहोत की आपली तरुण मुलं या काळामुळं अत्यंत उदास होताना आपण पाहतो आहोत. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये एकच आहे की एकीने राहू आणि करोनामुक्त होऊ. हम साथ साथ है. कारण कुठलीही साथ टाळण्याकरता हाच एक संदेश अत्यंत महत्वाचा असतो. मला असं वाटतं की इथं मी करोनाबद्दलचं माझं बोलणं संपवलेलं आहे. शेवटची जी स्लाइड आहे ती फक्त एक स्लाइड तुमच्या समोर ठेवतो फक्त मी. इट इज जस्ट फॉर युअर डिस्कशन की आपण आदिवासी भागांमध्ये ज्या गोष्टी करतो आहोत त्याची फक्त ही एक लिस्ट आहे. दिस इज इन्युमरेशन. आणि जसं मी बसू मॅडम पण म्हणालो की बेसिकली हे सगळे प्रोग्राम मी पाहत नाही. त्याच्यामुळे इन डेप्थ मला त्याबद्दल माहिती नाही. परंतु जे आम्ही करतो आहोत त्याच्यामध्ये नवसंजीवनी कार्यक्रम असेल म्हणजे फडके मॅडम याच्यामध्ये अनेक बाबीमध्ये इन्व्हॉल्व आहेत. कारण याच्यामध्ये बेसिकली बऱ्यापैकी माता मृत्यू, बालमृत्यू कमी करण्याच्या अनुषंगानं हे सगळे कार्यक्रम आहेत. आणि अर्चना पाटील मॅडम सोबत अनेक वेळा गाभा समितीमध्ये याच्यामध्ये फडके मॅडम त्याच्या अत्यंत महत्वाच्या मेंबर्स आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यात जे आपण ज्या गोष्टी करतो आहोत म्हणजे त्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया सुद्धा सर आपण जवळपास 21 जिल्ह्यांच्या मध्ये आपल्याकडे हा कार्यक्रम आहे. आणि मागच्या 12 वर्षामध्ये आपण जवळपास 2 कोटी सोलिबिलिटी टेस्ट केलेले आहेत. आणि आजच्या घडीला आपल्याकडे 36,000 सिकल सेल ॲनिमियाचे पेशंट आणि जवळपास 4 लाखाच्या आसपास सिकल सेल कॅरियर हे आपण आयडेंटिफाय केलेले आहेत असा आमचा प्रोग्राम सांगतो. तर ओव्हरऑल हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते तुमच्या समोर मी ठेवतो आहे. तर याच्यामध्ये आपण अगदी म्हणजे आदिवासी जिल्हे आणि त्याच्यामध्येही पुन्हा जोखीमग्रस्त जे आदिवासी तालुके आहेत म्हणजे एक्स्पेशली जे पावसाळ्यामध्ये ज्यांचा संपर्क तुटतो तर अशा ठिकाणी आपण पुन्हा काही वेगळं म्हणजे कम्युनिटी बेस्ड अप्रोचनं आपल्या आशांना ट्रेन करून तिथं डायरिया, निमोनिया, सेप्सिस याच्याकरता त्यांना काही किमान प्रायमरी ट्रीटमेंट देता येईल का बच्चूंना याच्याकरता त्यांना ट्रेनिंग दिले असे आपले 35 तालुके आहेत. तर तेही आपण याच्यामध्ये करतो आहोत. त्याच्याशिवाय होम बेस्ड केअर ऑफ यंग चाइल्ड हे जवळपास आपण 18 जिल्ह्यांच्या मध्ये राबवतो आहोत की ज्याच्यामध्ये आपण 15 महिन्याचं बाळ होईपर्यंत क्वार्टरली व्हिजिट आपण त्याला एएनएम प्लस आशा आमची करते आहे. आणि त्याच्याशिवाय 18 आदिवासी तालुक्यांच्या मध्ये इंटेन्सिफाईड होम बेस्ड न्यूबॉर्न केअर ही सुद्धा स्कीम सुरू आहे. तर साधारणपणे मला असं वाटतं की थोडक्यामध्ये या काही गोष्टी आहेत या सगळ्यांवरच म्हणजे मला हे मान्य केलं पाहिजे की सध्या आपलं एकूणच आरोग्य यंत्रणा ही एवढी कोविड सेंटर झालेली आहे. त्याच्यामुळे नॉन कोविड सर्व्हिसेसवर खूप मोठा परिणाम झालेला आहे हे मान्य करावं लागेल. कारण मुळामध्ये आपल्याकडं मॅनपॉवर म्हणजे मनुष्यबळामधली कमतरता खूप आहे. म्हणजे अनेक ठिकाणी 60% पदं रिक्त आहेत, कुठे 40% पदं रिक्त आहेत, डॉक्टरची पदं रिक्त आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे आहे ती मॅनपॉवर आपण सगळी कोविड करता पूल केल्यामुळं आपले इतर अनेक कार्यक्रम जे आहेत तर ते एका अर्थानं सफर होत आहेत. आणि ही गोष्ट ट्रायबल जिल्ह्यामध्ये पण होणं अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे तिथंही हे होताना आपल्याला दिसतं आहे. तर मला असं वाटतं की हे थोडक्यामध्ये कदाचित मी थोडं जास्तच बोललो असेल. मी थांबतो इथं आणि मला वाटतं की काही प्रश्न असतील तर आपण विचारावेत. थँक्यू व्हेरी मच. येस. पाटे सर मी थोडं कॉमेंट करू का? अगदी मॅडम अगदी नक्की. I just want to congratulate Dr. Pradeep Aute for such a wonderful lecture. I am really very impressed. So Kate sir, with your full permission, I take this opportunity to say that some of the things that he has expressed are so well expressed की त्यांनी मराठीमध्ये आणि मराठी आणि इंग्लिशमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा तऱ्हेने भाषण दिलेलं आहे. आणि डॉक्टर आवटे हे साहित्यिक आहे हे मला थोडंसं माहिती होतं. काल डॉक्टर काटे म्हणले की त्यांच्या लेक्चरला तुम्ही याल का? आणि डॉक्टर आवटे हॅलो. मला वाटतं मॅडमचा आवाज गेला वाटतो. हा. बट मॅडम म्हणल्या तसं सो वेल एक्सप्लेन्ड सर. देर वर व्हेरी फ्यू क्वेश्चन्स. पहिला प्रश्न होता, इज देअर अ कॉन्टिनेंट वेअर COVID-19 हॅज नॉट अफेक्टेड येट?
ऍक्च्युली असं आता 235 देशांमध्ये जाऊन पोहोचलेलं आहे. फक्त एवढंच आहे की काही म्हणजे आपल्याला दिसतंय की मेडिटेरियन मध्ये किंवा आफ्रिकन रिजन मध्ये प्रमाण कमी आहे, एवढंच काय ते. परंतु नाहीच कुठं गेलेलं असं दिसत नाही. 235 देश म्हणजे मला असं वाटतं की इट रीच सगळं जवळ जवळ. सगळीकडेच गेलेलं आहे. पण इज देअर अ कम्युनिटी कव्हरेज जिथे दिसलेलं नाही असं काही अभ्यास आहे का? मॅडम माझ्या माहितीनुसार तर नाही, म्हणजे मी असं एवढं तिकडे पाहिलेलं नाही बारकाईनं. बर बर सर. आणि एक दुसरा प्रश्न होता, डॉक्टर पूजा दोशी पुण्याच्या आहेत, त्यांनी विचारलाय, विल इन्फ्लुएन्झा वॅक्सिन्स, निमोनिया अँड बीसीजी बी बेनिफिशियल ॲज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन केसेस ऑफ सेन्सिटिव्ह केसेस विथ अदर मेडिकल डिसऑर्डर्स? मला वाटतं की याच्याबद्दल काही रिसर्च पुढं आलेला आहे, येतो आहे. म्हणजे बीसीजीच्या बाबतीमध्ये अगदी सुरुवातीलाच हे आलं की भारतामध्ये अजूनही बीसीजी हा आपल्या रुटीन इम्युनेशनचा भाग असल्यामुळं भारतामध्ये तो फार पसरणार नाही, असं सुद्धा भाकीत काही लोकांनी केलं होतं. दुर्दैवानं ते फारसं खरं ठरलं नाही. परंतु बीसीजीचा रोल आहे असं म्हटलं गेलं, आणि आपल्याकडे जे वैद्यकीय शिक्षण विभाग आहे त्यांनी बीसीजीचा रोल तपासण्याकरता एक रिसर्च सुरू केलेला आहे. परंतु अजून त्याचे काही रिझल्ट बाहेर नाहीत आलेले. हा त्यातला एक भाग आहे. दुसरा भाग आहे की याच्यासोबतच MMR वॅक्सिन जे आहे तेही गुणकारी आहे, त्याचाही काही फायदा होतो आहे की विशेषतः आता जे आपण बघतो आहोत की आपल्याकडं पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये म्हणजे 15 वर्षाच्या खालच्या वयोगटामध्ये फारसं इन्फेक्शन नाही, फारसं CFR पण फारसा नाहीये. तर आपण जस्ट 1 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर MMR कॅम्पेन राबवलं होतं, आपल्याला कल्पना असेल. तर त्याच्यामुळं ऑलरेडी हे वॅक्सिनेशन झाल्यामुळे त्याचा परिणाम झालाय का, असं पण काही जणांचं म्हणणं आहे. पण अर्थातच याच्याबद्दलचे काही रिसर्च आहेत, काही सॅम्पल स्टडीज आहेत, परंतु ओव्हरऑल कुणी ते मान्य केलेलं दिसत नाही फारसं. Okay, okay. Sir, we have come to the end of this session, and I really don't want to thank you because I want you to go on continuing. It was that interesting, and coming from a scientist family, I still got a new approach. For the first time, I could hear the words like avoid infodemics, which was a very innovative thing. Also, shadow pandemic is something to work on after this. Yes. So we have to really, as a community, work towards it. And thank you so much, sir, for getting time off from your such a busy schedule. With such a complicated population and demography of Maharashtra, you have successfully managed to control our COVID epidemic. So thank you so much for coming and discussing things with us. Looking ahead for the next part, sir, part 2 COVID-19. थँक्यू व्हेरी मच. मला खूप छान वाटलेलं आहे. तुम्ही आदरणीय काटे सर, फडके मॅडम अशा दिग्गज लोकांसमोर मला आज बोलता आलं आणि तुम्हाला आवडलं. इट इज नथिंग शॉर्ट ऑफ एन अवॉर्ड फॉर मी. थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. Thank you. Thank you. Thank you, everybody. Thank you for attending the session. Thank you. Thank you. Thank you all.